लोकांच्या कॅरेक्टरवर बोट उचलणारी हिचं कॅरेक्टर चांगलं आहे. चावी चोर कुठली. काम 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 उठ. नको करू. चल ना उठले ते जायचंय अनुश्री. अनुश्री अरे मला त्रास नाटक आहे तयारी. अशी चाळी करून तर इथपर्यंत आली. तुला भाऊ म्हणता आणि त्यांनी फक्त तुम्हाला उठवायला म्हणताय. मग मी जबरदस्ती. मला भाऊ नाहीये. मला हे मी नाही कधी भावाला दादा कशाला म्हणताय. मला भाऊ तोंड की गटार काही कळतच नाही हिचं. केव्हा तोंड उघडलं की वाईटच बोलणार. हिचं मेंदू ना गुडघ्यात आहे. कारण सांगायचं म्हणजे ना भाऊ म्हणतीन भावाचीच मारती. ऐकून घेण्याच्या तयारीत नसतेस. मला वाटलं होतं की टोळी माझा साथ देईल आणि जे की नाही दिलं मला टोळीमधून तोंड उघडलं म्हणजे श्वेस द्यायला सुरुवात होती. त्याच्यामुळे हिला कोण सपोर्ट करणार आहे. झालं काय उपटलं शेवटी. अरे ही तुझी भाषा नया है वो. जेव्हा बोलायला सुरुवात करते तेव्हा हिच्या तोंडातून श्वेस निघत्या. माझी इज्जत पण तिथंच आहे. लगा मेरा मजाक. तुला इज्जत असती ना तो श्वेस द्यायला नसते तिथेच. प्रत्येक वेळेस म्हणते कोल्हापूरच्या नावावर कलंक आहे तू. अशी शिव्या देऊन हे करून इथपर्यंत पोहोचली तू. आपल्यावर वेळ आली की दुसऱ्याची भांडणं लावून द्यायची बस. परमिशन हात लावायचा नसतो हे तर कळत नाही. संबडी स्टॉपर म्हणजे नाही कळलं. ह्याच्यावरून कळतं की अनुश्री माने उसन्या बुद्धीची आहे. कारण कोणी सांगेपर्यंत ती रिॲक्टच होत नाही. आणि ऐकती पण कोणाचं, रुचिता जामदारचं. तिच्या विरोधात सगळे. रुचिताकडे फक्त भांडणाशिवाय दुसरा विषयच नसतो. परमिशन हात लावायचा नसतो हे तर कळत नाही. संबडी स्टॉपर म्हणजे नाही कळलं. तेच म्हटलं गुरु असा पुढे येत चेला कोण मागं राहीन. चेल्यानं पण केली आता हळूहळू सुरुवात. तिने म्हणत का ढवळ्या शेजारी पोवळ्या आणला वान नाही पण गुण लागला अशी गोष्ट झाली आता. काय मूर्ख आहे यार. मूर्ख आहे आम्ही. तुझ्यासारखं हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ